रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे व फोर्टिस हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने TMT बस चालकांकरिता घोडबंदर रोड आनंदनगर बस डेपो येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। तपासणी दरम्यान 101 TMT बस चालकांचे नेत्र तपासणी करण्यात आली। त्यापैकी 30 पेक्षा अधिक वाहन चालकांना दृष्टीदोष असल्याचे आढळून आले, तसेच 8 वाहन चालकांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले। सदर शिबिरास उपस्थित परिवहन अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक श्री विजय दरगोडे, श्री अविनाश सूर्यवंशी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री मिथिलेश नालमवार, चालक श्री ज्ञानेश्वर बोरसे यांनी रस्त्यावरील वाहनांचे होणारे अपघात टाळणे, मोबाईल फोनचा वापर न करणे, ड्युटीवर असताना फावल्या वेळात कोणतीही नशापानी न करणे, वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे अशा अनेक आढळलेल्या त्रुटींचे आवश्यक पालन करणे, तसेच नागरिक प्रवासी यांच्या सुरक्षित प्रवास हेतूने रस्ता सुरक्षेबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन केले। तसेच आनंदनगर TMT डेपो व्यवस्थापक दीपक साहू तसेच बस चालक यांनी परिवहन अधिकारी यांचे आभार व्यक्त केले। तसेच या शिबिरास फोर्टिस हॉस्पिटल तर्फे डॉक्टर शीतल ढाये व आनंदनगर बस डेपोचे मॅनेजर श्री दीपक साहू व श्री प्रभाकर, श्री ज्ञानेश्वर आव्हाड व ST चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्या वतीने माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे TMT बस चालकांच्या साठी नेत्र तपासणी शिबिर आनंदनगर TMT डेपो येथे आयोजित केलेला आहे आणि चालकांचे नेत्रदोष आढळल्यास त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे आणि कुणाला काही दोष असल्यास त्यांना पुढील मार्गदर्शनासाठी फोर्टिस हॉस्पिटलद्वारे त्यांचं मोफत उपचार केले जाणार आहेत। जसे की मोतीबिंदू असेल किंवा काही अजून काही दोष असतील तर फोर्टिस हॉस्पिटलद्वारे त्यांना मोफत उपचार केले जाणार आहेत। महत्वाचं जे बस चालक जे असतात ते कदाचित प्रकृतीकडे हेळसांड करतात आणि स्वतःहून डॉक्टरकडे जाऊन तपासणी करत नाहीत, तर या शिबिराच्या निमित्ताने त्यांना जर काही नेत्रदोष असेल तर तो त्यांना इथे आढळल्यास त्या दृष्टीने त्यांना पुढील मार्गदर्शन करण्यात येईल।